हॅलो. तांदळाच्या उकडीचे मोदक कुणाकुणाला आवडतात? तर प्रत्येकाचे हात वरती येतात म्हणजे येतात. आणि त्याच मोदकाची उकड आज मी इथे दाखवणार आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा 1.5 वाटी साधारणपणे पाणी घेत आहे. आणि हे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि तूप घालून घेणार आहे आता. आता ह्यामध्येच मी तांदळाचे पीठ जेवढे पाणी घेतले तेवढेच घालत आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून 5 ते 10 मिनिटं चांगले परतून दिल्यानंतर ह्याला अशा प्रकारे घट्टपणा येतो आणि हा घट्टपणा आल्यानंतरच आता गॅस बंद करून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचे. का? तर हे जे पीठ आहे व्यवस्थित मुरून त्या पाण्यामध्ये एकदम घट्टसर पण येऊन जाते. तर आता हे पीठ मी एका ताटात काढून घेत आहे आणि ह्या ताटात काढल्यानंतर हा जो मोदकाचा आहे परफेक्ट उकडीचा आहे तो इथे सुरू होतो. तर ही उकड कशी बनवायची एकदम परफेक्ट? तर अशा प्रकारे बराच वेळ त्याला मळत मळत राहिल्यानंतर एकदम हा डव सॉफ्ट होऊन जातो आणि तेव्हा बनते परफेक्ट उकड. तर हा आहे खेळ किंवा हे आहे सिक्रेट ह्या परफेक्ट उकडची. तर ही उकड अशा प्रकारे एकदम परफेक्ट मळलीनंतर अशी मऊसूत त्याला एकदम असा लुसलुशीतपणा येऊन जातो. इथे तुम्हाला मी दाखवते. हा अशा प्रकारे लुसलुशीतपणा आला तर समजायचे आपले मोदकाची उकड एकदम परफेक्ट तयार झाली आहे. आता ही उकड तयार झालीच. त्यासोबत मी त्याच्या पाकळ्या कशा बनत आहेत ह्या उकडीच्या तेही दाखवते. म्हणजे तुम्हालाही कळून जाईल की उकड कशी परफेक्ट दिसते किंवा परफेक्ट झाली कशी ओळखायची. आता इथे हा उकड तयार झाल्यानंतर किंवा तो मळून झाल्यानंतर ही पाकळी बनवताना एकही चीर तुम्हाला दिसत नाही आहे. आता चीर दिसलेली नाही आहे म्हणजेच ते मऊसूत झालेलं आहे पीठ आणि ती चीर दिसत नाही आहे किंवा ते मोदक कुठेही मोडत नाही आहे म्हणजे आपली परफेक्ट उकड झाली. आणि ही पाकळी बंद करताना पण तुम्हाला जर हाताला तेल किंवा तूप घ्यायची किंवा पीठ घ्यायची गरज असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि मी आता हा मोदक बंद पण करून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की की पण बंद करतानाही त्याला कुठेही चीर पडणार नाही किंवा मोडणार नाही आहे. हे बघा मी अशा प्रकारे मोदक बंद करते. तुम्हाला दिसत असेल कुठेही चीरही पडलेली नाही आहे ना त्या मोदकाला कुठे शेप बिघडला आहे. एकदम परफेक्ट असा मोदक हा हातातच बनून तयार होतोय. का? तर आपली उकड परफेक्ट झाली आहे. तर अशा प्रकारे आपला मोदकही रेडी झाले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. अशाच प्रकारे मी सगळे मोदक पण करून दाखवलेले आहेत इथे. आता हेच मोदक मी तुम्हाला फक्त असेच नाही तर उकडूनही दाखवणार आहे. ते ओपन करूनही दाखवणार आहे की ते कसे दिसतात आतून आणि कशी उकड परफेक्ट झाली ते कळालंय. हे बघा एकदम व्यवस्थित ते मोडला गेलेला आहे आणि अशा प्रकारे आपले मोदकही तयार झालेत. थँक यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.